बघा, तर या लेक्चर मध्ये किंवा या व्हिडिओ मध्ये आपण ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची कामे यातला भाग नंबर जो 4 आहे तो भाग नंबर 4 आपण बघणार आहोत। तर बघा की ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे। काय आहे की ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या लोकांवर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रहो की ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची कर्तव्य भाग नंबर 4। तर काय बघा की ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे। ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना दररोजची कामे वाटून देणे। त्यांना दररोजची कामे, बरोबर आहे, त्यांना दररोजची कामे वाटून देणे। त्यामुळे जे लोक काही काम करतात ग्रामपंचायतीमध्ये त्या लोकांवरती नियंत्रण ठेवायचे। म्हणजे एखादी व्यक्ती पाणी सोडण्यासाठी असेल, त्यानंतर एखादा डाटा ऑपरेटर असेल, त्यानंतर एखादा व्यक्ती जनजागृती करण्यासाठी असेल, ते तुमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहतं। किती लोक, एखादा माणूस हा स्वपगारी सुद्धा एखादा माणूस नेमू शकतो, असं काही नाही ॲज अ हेल्प म्हणून। तर बघा की ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना दररोजची कामे वाटून देणे, तसेच त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेणे। त्यांच्याकडून म्हणजे कोणाकडून, जे लोक काम करतात त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा घ्यायचा आहे त्याने, बरोबर आहे, कामकाजाचा आढावा घेणे। तर बघा की काय आहे भाग नंबर 4, ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना दररोजची जी कामं आहेत ती वाटून द्यायची, त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेणे। या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो तयार करणार आहे। धन्यवाद।